लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता सोहम आणि काजलला एकत्र पाहिल्यामुळे चांदेकर कुटुंब आणि खरे संगीता आणि दिनकरराव तिथे आलेले असतात। तेव्हा सगळेजण आरडाओरडा करत असतात। संगीता जाते आणि काजलच्या सनकन कानाखाली वाजवत असते, तुम्ही इथे काय करत होतात बोला ना। तेव्हा इथे अनामिका म्हणत असते, सोहम तू मला फसवलेस, तू इथे काय करत होतास, तुझी हिंमत कशी झाली ह्या काजल बरोबर इथे यायची, बोल ना सोहम काय करत होतास तू इथे। असं म्हटल्यानंतर दोघे उठून उभे राहतात। सोहमला एवढी दारू पाजलेली असते की तो अगदी शुद्धीवर नसतो। काजलचे केस रिकामे असतात आणि तेव्हा संगीता तिचा खूप मार मारत असते। आता इकडे लगेचच रजनी सोहमच्या समोर उभी राहते आणि म्हणत असते, खरं खरं सांग तू काय केलेलं आहेस, तू इथे काय करत होतास, तू इथे का आणि कशासाठी आला होतास सोहम हे बघ। इकडे दिनकरराव एका बाजूला जाऊन तोंड दडवत असतात तर अद्वैत त्यांना समजावत असतो। रजनी सोहमच्या हाताला पकडते आणि त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न करते, तू असं का वागलायस। तेव्हा आता ह्याच गोष्टीचा फायदा घेत रोहिणी म्हणत असते, कसला भारी सीन क्रिएट झालेला आहे, अगदीच आपल्याला पाहिजे तसाच। आणि तेव्हा ती म्हणते, आता दोघं जण बंद खोलीत होते, त्यासोबत शुद्ध सुद्धा भान सुद्धा हरपलेले होते, मग ह्या लोकांनी इथे काय केलं असेल आणि काय नाही हे आपल्याला तर इथे माहिती नाहीये ना, मग ह्यांनी इथे काय केलं होतं हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये, असं इथे आता ती बोलते। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच रजनी इथे रोहिणीला ओरडत असते। ती म्हणत असते, वंश प्लीज काहीही बोलू नका, आणि तुमची हे सगळं बोलण्याची हिंमत कशी झाली, असं इथे ती बोलत असते। आता तेव्हाच इकडे रजनी म्हणते, वंश काही केलेलं नसेल, मी सोहमला विचारते ना। तेव्हा रजनी म्हणते, सोहम माझ्या नजरेत नजर टाकून मला सांग, खरं खरं सांग, इथे माझी मान खाली जाईल किंवा चांदेकर घराण्याची मान खाली जाईल असं तू इथे काही केलेलं तर नाहीये ना। पण सोहम मात्र कोणत्याच बोलण्याच्या अवस्थेमध्ये नसतो, त्याला अगदीच भान नसतं तो काय करतोय, काय वागतोय, काय बोलतोय तर। आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते, हो अगदीच तुझं बरोबर आहे। आणि तेव्हा हे बघा वंश तुम्ही जरा शांत बसा, मला तुम्हाला आता काहीच नाही बोलायचंय, मी त्याला विचारते ना। पण इकडे रोहिणी ह्या गोष्टीचा थोडी ना फायदा सोडणार असते, काही जरी झालं ना तर तिला आज ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्याच असतात आणि मुद्दामूनच आज तिला ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर सुद्धा हवं असतं। जर राहुलने साधी गोष्ट केली तर त्याला शिक्षा मिळते, मग आता सोहमने तर एवढी मोठी गोष्ट केलेली आहे, मग त्याला काय इथे शिक्षा मिळाली पाहिजे किंवा त्याच्यावर काय शिक्षा देत आहेत हे तिला पाहायचं असतं। आणि तेव्हा हे सगळं काही पाहिल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच रोहिणी इथे अनामिकाच्या कानात कुजबुज करत असते। तर इकडे रोहिणी अनामिकाला म्हणत असते, अनामिका कसलं भारी आहे ना। त्यावरच आता इकडे नैना म्हणत असते, मला तर असं वाटत होतं की फक्त आणि फक्त मीच इथे ह्या घरामध्ये हे आहे, पण इकडे तर माझी बहीण तर त्याही पुढची आहे, हिनं तर अगदी सिक्सर मारलेला आहे, बापरे काय कमाल केलेली आहे, असं इथे ती बोलते। आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे रजनी सोहमला विचारत असते, पण सोहम मात्र हुकीचू करत नसतो, तो काहीही बोलत नसतो। आणि त्याचसोबत इकडे संगीता अगदीच रडायला लागलेली असते। ती म्हणत असते, आज माझी ह्या सोहममुळे खूप जास्त मान खाली गेलेली आहे, आणि त्याचबरोबर काजल तू अशा पद्धतीने का वागलेली आहेस, काय केलंयस बोल ना, तुम्हा दोघांमध्ये असं काही झालंय का, म्हणून ती तिला खूप मारण्याचा प्रयत्न करत असते। इकडे आता रजनी सोहमला मारत असते तर संगीता काजलला मारत असते। त्याचबरोबर आपण पाहतो की एवढं मारल्यानंतर आता शेवटी रजनी त्याच्या हाताला पकडते आणि चांदेकरांच्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करते। तरी सुद्धा संगीता शांत बसत नाही, तरी सुद्धा ती इकडे जी आपली काजल आहे तिला इथे ती मारण्याचा प्रयत्नच करत असते। आणि मारत असताना आता लगेचच अद्वैत संगीताचे हात पकडतो आणि तो म्हणत असतो, तुम्ही काय करताय, तुम्ही असं नका करू तिच्यासोबत, आणि त्यासोबत ती सगळ्यात लहान आहे, अशा गोष्टी तिच्यासोबत तुम्ही नका करू, प्लीज जरा थोडंसं समजून घ्या ना।
आणि जे काही गोष्टी झालेल्या आहेत त्या खरंच खूप जास्त विचित्र पद्धतीने झाल्यात, पण मी आहे ना, मी हे सगळं व्यवस्थित शॉर्ट आऊट करेल आणि त्याचसोबत ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचं मी इथे काम करेल. प्लीज तुम्ही आत्ता जरा शांत व्हा. आत्ता मला तिकडे जाणं गरजेचं आहे, कारण आबांची तब्येतसुद्धा डाऊन आहे, त्याचसोबत खरेलासुद्धा ताप आलेला आहे, त्यामुळे मला तिकडं जावंच लागेल. पण तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी सगळं व्यवस्थितच करेल, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे संगीता अक्षरशः मान खाली घालूनच रडण्याचं काम करत असते. तिला खूप जास्त वाईट वाटत असतं आणि वाईट वाटत असतानाच इकडे मात्र ती एका गोष्टीचा विचार करते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा नको व्हायला हव्या होत्या. अगं तू काय केलेलं आहेस, इथे आमची इज्जत घातलेली आहेस आणि आमच्या इज्जतीचा इथे पंचनामा तू केलेला आहेस. तू अशी का वागलीस, का ह्या सगळ्या गोष्टी तू इथे केल्यास, असं इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता सोहमला घरी आणलेलं असतं आणि सोहमला घरी आणल्याच्या नंतर सुद्धा सगळेजण सोहमला सगळे प्रश्न विचारत असतात, पण सोहम मात्र त्याच्याच धुंदीत असतो. त्याला कसलंच भान नसतं, तो काय करतोय, कशा पद्धतीने वागतोय ह्या गोष्टीशी त्याला काहीही घेणं देणं नसतं, कारण त्याला एवढी चढलेली असते म्हणून काही विचारू नका. रजनी मात्र खूप जास्त हतबल झालेली असते. ती इथे बोलत असते हे सगळं काय आहे, आणि त्याचबरोबर इथे सोहम तू असं कसं वागू शकतोस, तुझ्याकडून मला ही अपेक्षा अजिबातच नव्हती. एक आई म्हणून मी कुठे कमी पडले, आणि त्याचबरोबर तू लहान आहेस, आतापर्यंत कुठलंही कधी तू काम केलं नाहीयेस, पण तुला या घरामध्ये लहान आहेस म्हणून तुला कधीच कोणी बोललं नाही. तू असं का वागलायस, सांग ना, बोल ना, असं इथे सगळेजण विचारत असतात. पण सोहमच्या मात्र तोंडातून काही इथे शब्द निघत नसतो. इथे सगळेजण म्हणत असतात ती अनामिका इथे किती आणि काय काय गोष्टी सहन करेल, तिने किती सहन करायचं आहे आणि का आणि कशामुळे सहन करायचं आहे, तू तिला किती त्रास देतोयस आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, असं इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर सोहम असं नको वागायला होतंयस तू, असं सुद्धा आबा म्हणत असतात. त्याचबरोबर तू लहान धाकटा आहेस आणि तरीसुद्धा आम्ही इथे तुला समजून घेत आलेलो आहोत, पण तरीसुद्धा तू अशा पद्धतीने का वागलेला आहेस, असं सोहमला सगळेजण विचारत असतात. आता सोहमला ह्या सगळ्या गोष्टी ते विचारत असताना आपण पाहतो की आता रजनी सुद्धा खूप काही बोलत असते, पण इकडे जी सरोज आहे ती सुद्धा म्हणत असते तू ह्या पद्धतीने वागलेला आहेस, त्यामुळे तुझ्या ह्या गोष्टीमुळे आबांना किती त्रास होतोय, घरावरती एवढं मोठं संकट आलेलं आहे आणि तू अशा पद्धतीने का वागतोयस मला कळत नाही. असं तुला नेमका काय प्रॉब्लेम आहे ते तरी तू आम्हाला इथे सांगायला पाहिजेत, आम्ही नक्कीच तुला काहीतरी मदत करू शकतो. पण तरीसुद्धा इथे सोहम काहीच बोलत नसतो. आता लगेचच अद्वैत जो आहे तो इकडे सोहमकडे जातो आणि सोहमला म्हणत असतो हे सगळं काय आहे सोहम, तू अशा पद्धतीने का आणि कशामुळे वागत आलेला आहेस, बोल ना, काय झालंय, काय प्रॉब्लेम काय आहे, आणि त्याचबरोबर तू काजलकडे का गेला होतास, असं विचारण्यात येतं. तेव्हा आता इकडे त्या पोरीनं किती सहन करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये अनामिकाची काय चूक आहे, असं सुद्धा इथे विचारण्यात आलेलं असतं. आणि त्यावरच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे सोहम जो आहे तो खूपच जास्त अस्वस्थ झालेला असतो. तो फक्त आणि फक्त इथे बोलण्याचं काम करतो, पण आता सरोजचा तो जातो आणि ती म्हणत असते आत्ताच्या आत्ता तू त्या मुलीची इथे माफी मागायची आहेस, काही जरी झालं तरी सुद्धा तू केलेल्या चुकांची तू माफी मागायची आहेस, आत्ताच्या आत्ता अनामिकाची माफी माग, असं इथे सगळेजणच त्याला सांगतात. आता ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्याबरोबरच आपण पाहतो की आता इकडे अनामिका मात्र अगदी शांत बसलेली असते. ती रडत असते. तिला ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हव्या होत्या त्याच पद्धतीने सगळं काही ते होत असतं, आणि सगळं त्याच पद्धतीने इथे होत असताना मात्र आपण पाहतो की आता इकडे जी अनामिका आहे ती काही ह्याला माफ करणार नसते. सोहम अनामिकाच्या समोर जातो आणि तिची हात जोडून माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो, पण इकडे मात्र अनामिका त्याला धक्का देते आणि म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली माझ्या समोर येण्याची आणि माझी माफी मागण्याची, मी तुला कधीच माफ करणार नाही, असं सुद्धा इथे आता ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर आपण पाहतो की
इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सोहमला शुद्ध नसते आणि ती म्हणत असते, तू माझ्यासमोर यायचं नाहीयेस, मी तुला कधीच माफ करणार नाही, तुझा आणि माझा संबंध काही नाही, समजलं तुला, तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागलेला आहेस की मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि त्याचबरोबर इथे लग्नाची बायको असताना तू त्या मुलीकडे का गेलायस आणि त्याचबरोबर इथे माझ्याकडून अशी कोणती चूक झालेली आहे की तू इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तू केल्यास. सोहम बोल ना, बोल, का असं केलंय, मला आता तुझ्यासोबत राहायचंच नाहीये असं आता इथे ती बोलत असते. आता तिने लगेचच एवढा मोठा निर्णय घेतलेला असतो की घरात न राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे सगळ्यांना खरंच खूप मोठा धक्का बसतो. अनामिका धावतच तिच्या खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते आणि खोलीमध्ये गेल्यानंतर आता इकडे रोहिणीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. ती तर अगदीच ह्याच गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असते, कारण तिच्या राहुलला शिक्षा मिळालेली आहे, त्यामुळे तिला हे सगळं काही करायचं असतं. आता अनामिका हे सगळं बोलून तिथून निघून गेलेली असते आणि ती तिथून निघून गेल्यानंतर राहुलने डोक्याला हातच लावलेला असतो. त्याला कळत नसतं आपण काय करावं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या, ह्या गोष्टी मात्र त्याला इथे समजत नसतात. आणि तेव्हा इथे आता तो डोक्याला हात लावूनच तिथेच असतो. तर आता लगेचच ती आतमध्ये निघून जाते आणि आतमध्ये निघून गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मात्र जी कला आहे, कला तर तिकडे तापाने फणफणतच असते. पण इकडे जेव्हाच ती आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्याबरोबर लगेचच स्वतःची बॅग भरायला लागलेली असते. आता सगळेजण तिला सावरण्याचा, थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण इथे मात्र ती कोणाचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. ती म्हणत असते, नाही, मला तुम्ही कोणीही थांबवणार नाहीयेत, मला इथे राहायचंच नाहीये आणि मी का राहू, कशासाठी राहू, हा सोहम मला एवढं फसवत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तो इथे माझ्या बाजूने या पद्धतीने करत आहे, त्यामुळे मला अजिबातच इथे काहीच ऐकून घ्यायचं नाही असा इथे ती विचार करते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा तिने इथे विचार केल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे ती रडायला लागलेली असते. आणि तेव्हा इकडे रजनी तिला म्हणत असते, हे बघ अनामिका, जरा तरी ऐकून घे ना प्लीज, नको असं करूस आणि नको ह्या एवढ्या आताताईपणा करूस. हे बघ माहिती आहे सोहम चुकलेला आहे, पण प्लीज आपण त्याला समजून घेऊया ना. आपण जर त्याला इथे समजून घेतलं तर तो समजेल ग आणि त्याला सावरायची गरज आहे ग, प्लीज. आणि तेव्हा आबासुद्धा इथे तिला समजवण्याचं काम करतात, पण आबाने समजवून सुद्धा काही उपयोग झालेला नसतो, कारण अनामिकाने जो निर्णय घ्यायचा असतो तोच इथे घेतलेला असतो. ती घरातून बाहेर निघालेली असते. आता घरातून बाहेर निघल्यानंतरच इकडे आपण पाहतो अद्वैतीची बॅग धरतो आणि तिला म्हणत असतो, प्लीज अनामिका, हे बघ मी सांगतोय म्हणून एकदा चान्स दे प्लीज, घरातून जाऊ नकोस ना, असं इथे तो तिला बोलत असतो. आता तेव्हाच अनामिका त्याच्यासमोर हात जोडते आणि हात जोडून त्याला म्हणत असते, नाही, आज तुम्ही मला थांबवणार नाही आहात, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्ही मला थांबवणार नाही आहात, मी इथे थांबणारच नाहीये, कारण आता इथे माझी मनस्थिती खूप जास्त विचित्र आहे आणि त्याचबरोबर सोहम ज्या पद्धतीने माझ्यासोबत वागला आहे ते मी अजिबातच इथे सहन करणार नाही, कारण तो खूप चुकीच्या पद्धतीने माझ्यासोबत वागला आहे आणि त्याचबरोबर त्याने केलेल्या चुकीची शिक्षा मी त्याला देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला इथे राहायचंच नाहीये, असं अनामिका बोलत असते. असं अनामिका बोलल्यानंतर तिला सगळेजण समजावण्याचं आणि शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण अनामिका मात्र काही केल्या ऐकत नसते. तिच्या मनामध्ये तेच विचार सुरू असतात. आता अद्वैत एवढा हतबल झालेला असतो, तो म्हणत असतो, आता काय करू मी, आणि त्याचबरोबर खरेला जर शुद्ध आली आणि खरेला शुद्ध आल्यानंतर तिला मी कोणत्या गोष्टी समजावून सांगू, कशा पद्धतीने मी तिला हे सगळं समजावून सांगणार आहे, मला कळत नाही, काय उत्तर देणार आहे मी खरेला, आणि खरे समोर हे सगळं जर आलं तर तिला मग ती म्हणेल की तू सावरू शकला नाहीयेस का, असं इथे ती विचार करत असतात. त्याचबरोबर आबांच्या मनात सुद्धा सगळे प्रश्न इथे निर्माण झालेले असतात. इकडे रोहिणीला आनंद होतो, कारण रोहिणीच्या मनामध्ये असं सुरू असतं की आता जे झालंय ते चांगल्यासाठीच झालेलं आहे, काही जरी झालं तरी सुद्धा मला ह्यांचा संसार इथे होऊच द्यायचा नाही, आणि त्याचबरोबर हा सोहमचा संसार मी कसा मार्गी लावून देऊ शकते, अजिबातच नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा. आता आबा अस्वस्थ असतात, आबांच्या मनामध्ये विचार सुरू असतो, हे त्या शापाचं तर फळ नाहीये ना, म्हणजे इथे माझा आणि माझ्या बायकोचा संसार नीट राहिला नाहीये, त्याचबरोबर इथे सरोजचा सुद्धा संसार टिकला नाहीये, श्रीकांत आणि त्याचसोबत रजनीचा सुद्धा संसार नीट नाहीये, इथे आता राहुल नैना वेगळे राहत आहेत, त्याचसोबत अनामिका सोहमचा संसार तुटत आलेला आहे, आणि राहिला इथे कला अद्वैतचा प्रश्न.
तर आता अद्वैत असा विचार करत आहे की त्याने कलाला काय उत्तर द्यायचं आणि त्याचबरोबर मी कलासमोर कसा जाऊ, ह्या पोरामुळे किंवा ह्या गोष्टीमुळे काही अघटित घडायला नको असा आबा विचार करत असतात. हे अंबाबाई, तू कुठल्या कर्माचं फळ देतेस ग मला, कुठल्या कर्माची शिक्षा देतेस ग मला. सावरण्याऐवजी इथे मी आता खूप जास्त हतबल झालेलो आहे असं आबा बोलत असतात. तर आपण इकडे पाहतो संध्याकाळची वेळ असते आणि आबा अंथरुणात पडलेले असतात, झोपलेले असतात. आणि तेव्हा इथे जो अद्वैत आहे, अद्वैतचं सगळं म्हणणं इथे आता आठवत असतं आबांना. आणि आबांना अद्वैतचं सगळं म्हणणं आठवत असतानाच आता आबा खूप जास्त अस्वस्थ होतात. ते विचार करत असतात की नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे होता कामा नयेत. काही जरी झालं ना तरी सुद्धा मला तो नारळ इथे घेतलाच पाहिजे, त्या नारळाचा काय तो सोक्षमोक्ष मला इथे लावलाच पाहिजे असं आबा म्हणत असतात. आणि तो नारळ इथे घेतल्यानंतर आबा लगेचच आता तिथून बाहेर पडणार असतात. कारण इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट करायला पाहिजे आणि ती म्हणजे की हा नारळ जो आहे तो योग्य ठिकाणी आणि योग्यच ठिकाणी ठेवला पाहिजे. आता आबा तो नारळ घेऊन बाहेर पडतात आणि आबांनी तो नारळ घेऊन बाहेर पडल्यानंतर आपण पाहतो की आता रोहिणी त्यांना तिथून जाताना पाहत असते. रोहिणीने त्यांना तिथून जाताना पाहिल्यानंतर रोहिणी लगेचच म्हणत असते, जा आबा जा, जिकडे जायचं आहे तिकडे जा. हा नारळ मुळात तो नाहीच आहे. ज्या नारळाला तुम्ही ते कुठेतरी घेऊन चाललायत ना, तो नारळ तो नाहीच आहे. तो नारळ तर मी इथे कधीच गायब केले आहे. आणि ह्या नारळाचं तुम्ही काय करणार आहात, ह्या नारळाचं तुम्ही काहीही करू शकत नाहीत. कारण जो नारळ तुम्हाला इथे जमिनीत गाडायचा होता किंवा जो नारळ तुम्हाला इथे दिला होता तो नारळ इथे नाहीये असं रोहिणी मनातच बोलत असते आणि म्हणत असते, आता मला सुद्धा बघायचंय. माझ्या राहुलला तुम्ही एवढी मोठी शिक्षा दिली, तर सोहमने एवढी मोठी माती खाल्लेली आहे, तर तुम्ही त्याला कोणती आणि कसली शिक्षा देताय हे मला पाहायचंच आहे असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आबा तो नारळ घेऊन अगदीच खाली कोसळलेले असतात. आणि इथे रोहिणी मुलगी असून सुद्धा बापाला होणाऱ्या त्रासाचा तिला आनंद होतोय, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. किती नाही म्हटलं तरी ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नकोयत, पण तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत. ह्यावरून वेगळं दुर्दैव काय असू शकतं प्रेक्षकांनो. आता आपण पाहतो की आता आबा तो नारळ घेऊनच काठी टेकत निघतात आणि खाली धडपडतात. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे मात्र कलाचा ताप वाढलेलाच असतो. तिला काही होत कल्या बरं वाटत नसतं. अद्वैतला रात्री झोपतानाच त्याला खूप मोठं भयानक स्वप्न पडलेलं असतं आणि त्या स्वप्नातून तो इथे जागा होतो. त्याचबरोबर खूप मोठं स्वप्न पडल्यानंतर आबा म्हणून ओरडतो. तर आबा इकडे आता अंबाबाईच्या मंदिरात जाऊन पोहोचलेले असतात. आणि आबा अंबाबाईच्या मंदिरात जाऊन पोहोचल्यानंतर तिथे घंटानाद करतात. त्याचबरोबर जो नारळ ते इथे घेऊन आलेले असतात तो नारळ त्यांच्या हातामध्ये असतो. तर इकडे अद्वैतला बाजूला दुसऱ्या त्रास होत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता अंबाबाईचा काय कौल असेल, म्हणजे खरंच चांदेकरांना शाप असेल का की या घरामध्ये कोणाचाही संसार चालणार नाहीये, तो तुटेलच. पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तर आता प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आबा मंदिरात असतात आणि तेव्हा ते तिथे बसलेले असतात. जोगदीन तिथे आलेले असते आणि ती म्हणत असते, सगळं संपणार आहे, काही टिकणार नाही, काही राहणार नाही, कोणाचाही संसार वाचणार नाही. आता तेवढ्यातच आबांना खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत तिथे आबांना शोधत आलेला असतो आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो, आबा असं काही नाही होणार आहे, प्लीज जरा शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. आबा आता खूप हतबल झालेले असतात. तर इकडे लगेचच अद्वैतचा फोन वाजतो आणि सरोजने त्याला फोन केलेला असतो आणि म्हणत असते, हे बघ अद्वैता, लवकर ताबडतोब घरी ये. इकडे कलाचा ताप वाढलेला आहे, तिची शुद्ध हरपतच चाललेली आहे. तर प्रेक्षकांनो, काय चाललाय हा गोंधळ, आम्हाला तर काही कळेना बघा. आता एवढा कलाला ताप आहे म्हटल्यावर डॉक्टरांकडे न्यायचं, ॲडमिट करायचं, त्या गोष्टी सोडून दिल्यात. आणि इकडे आबांना तर वेगळाच काहीतरी भास होतोय, वेगळ्याच शापेचं कुठला शाप आहे ते इथे दाखवत आहेत. पण आता बहुतेक कला काहीतरी मेजर प्रॉब्लेममध्ये असावी, म्हणजे ती ह्या सिरियलमध्ये वर्क करत नसावी, म्हणूनच त्या लोकांनी हा इथे सीन आणलेला असावा. तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे सांगा. आणि आत्ताची ही लक्ष्मीच्या पावलांनीचे जे काही ट्रॅक चाललाय तो तुम्हाला आवडतो का हे सुद्धा कमेंटद्वारे कळवा. भेटूयात पुढील भागात, तोपर्यंत धन्यवाद.